मराठी माणूस आणि अमराठी माणूस सुद्धा ठाकरेंच्या सोबत नाही अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केली। ठाकरे बंधूंकडून मराठी विरुद्ध अमराठी निवडणूक करण्याचा प्रयत्न असल्याची टीका फडणवीसांनी केली आहे। अमराठी माणसांना मारणं हा मराठी भाषेचा विकास नाही असंही फडणवीसांनी म्हटले। 80,000 मराठी माणसांना बीडीडी चाळीत हक्काचं घर देऊन दाखवलं। जो मराठी माणूस कदाचित वसई विरारच्याही पलीकडे राहायला गेला असता त्याला त्याच ठिकाणी घर देण्याचं जे कार्य आम्ही केलं आहे हे मराठी माणसाकरता कार्य आहे। मराठी माणूसही यांच्यासोबत नाही आणि अमराठी पण यांच्यासोबत नाही। मराठी माणसाला गृहीत धरून यांनी हा जो प्रयत्न केला हा पूर्णपणे अयशस्वी झालाय। त्यांनी खूप प्रयत्न केला मराठी विरुद्ध अमराठी अशी निवडणूक करण्याचा। मराठी आमची भाषा आहे, त्या भाषेचा आम्हाला अभिमान आहे। मुंबईतनं मराठी माणसाला 25 वर्षात पलायन करावं लागावं आणि तुम्ही नुसते त्या ठिकाणी वल्गना कराव्या हा मराठी माणसाचा विकास नाही आहे। किंवा कुठल्या तरी एखाद्या परप्रांतीय किंवा उत्तर भारतीय ऑटो ड्रायव्हरला 2 झापडा मारणे हा काही मराठी माणसाचा विकास नाही आहे। तर मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये महायुतीला पूर्ण बहुमत मिळणार आणि 27 महापालिकांमध्ये महायुतीचाच महापौर होणार असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीसांनी व्यक्त केलाय। सोबतच महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर भाजपच मोठा पक्ष हे पुन्हा एकदा अधोरेखित होईल असंही फडणवीस म्हणाले। महाराष्ट्रामध्ये प्रचंड आम्हाला प्रतिसाद मिळालाय। मुंबईमध्ये मला असं वाटतं की आतापर्यंत जे काही निकाल आले त्याहीपेक्षा चांगला निकाल या निवडणुकीत येईल। आमच्या महायुतीला मुंबईमध्ये पूर्ण बहुमत मिळेल। आम्ही पुण्यात जिंकू, आम्ही नाशिकला जिंकू, आम्ही नागपूरला जिंकू, आम्ही पिंपरी चिंचवडला जिंकू। जेवढी मोठी शहरं आहेत या सगळ्या शहरांमध्ये आम्ही जिंकू आणि माझा अंदाज असा आहे साधारणपणे 29 पैकी 26 ते 27 ठिकाणी महायुतीतले जे 3 घटक पक्ष आहेत त्यांच्यापैकी कोणाचा तरी महापौर असेल। या निकालानंतर पुन्हा एकदा हे अधोरेखित होईल की महाराष्ट्र हा मोदीजींच्याच पाठीशी आहे। भाजपच सर्वात मोठा पक्ष असेल, महायुतीच या ठिकाणी राज्य करेल आणि मोदीजींच्या नेतृत्वात मिळालेला हा विजय निश्चितपणे एक प्रकारे अधोरेखित करेल महाराष्ट्र कोणासोबत आहे। फडणवीसांनी काल जाहीर केलं की आम्ही 29ही महानगरपालिका जिंकू आणि बंपर मेजॉरिटीत जिंकू। तर लक्ष्मी दर्शन करून जिंकवणार आहात का की मशीनमध्ये गडबड करून जिंकवणार आहात का? लोकांचा आशीर्वाद तुम्हाला नको काय? फडणवीसाच्या सरकारच्या बद्दल महाराष्ट्रामध्ये लोकांमध्ये तीव्र चीड आहे, राग आहे आणि तरी हे दावा करतात। म्हणजे निवडणूक आयोग आणि सत्ताधीश मिळून दाल में काला नहीं, काळच लोकशाहीची काळी करायला हे लोक निघालेले आहेत। मुंबई महापालिकेमध्ये मतदानाच्या वेळी ईव्हीएमला पाडू मशीन जोडण्यात येणार आहे यावरून राज ठाकरेंनी टीका केली आहे। पाडू मशीन बद्दल राजकीय पक्षांना माहिती का दिली नाही असा सवाल राज ठाकरे यांनी केला। दरम्यान पाडू मशीनचा सरसकट नाही तर तांत्रिक अडचणीच्या वेळीच वापर केला जाणार असं निवडणूक आयोगानं स्पष्ट केलंय। ईव्हीएम मशीनला जोडल्या जाणाऱ्या पाडू मशीनवरून मतदानाच्या 1 दिवस आधी राज ठाकरेंनी निवडणूक आयोगावर हल्लाबोल केलाय। निवडणूक आयोगानं पाडू नावाचं मशीन का आणलंय, आम्हाला का दाखवलं नाही असे अनेक सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केले। प्रिंटिंग एक्सिलरी डिस्प्ले युनिट अर्थात पाडू या नावाचं मशीन का जोडताय? ईव्हीएमला नवं मशीन जोडण्यासंबंधी आधी का माहिती दिली नाही? मंगळवारी 5 वाजता प्रचार संपला, आज प्रचाराला मुभा कशी दिली? आतापर्यंतच्या निवडणुकीतील प्रचाराची प्रथा यावेळी का मोडली? मतदानाच्या आदल्या दिवशीही भेटण्याची अधिसूचना आज का काढली? निवडणुकीच्या प्रचाराचा कालावधी संपल्यानंतर मुंबईतील उमेदवाराला घरोघरी प्रचार करण्याची मुभा देण्यात आली। त्यावरून राज ठाकरेंनी हे सवाल उपस्थित केले। ही नवीन प्रथा, नवीन पद्धत कशी काय आली आणि कुठून आली ही काही कल्पना नाही। आणि त्याच्यात त्यांनी सांगितले की तुम्ही मतदारांना जाऊन भेटू शकता पण पत्रक वाटू शकत नाही, मग कदाचित पैसे वाटू शकता असं त्यांना म्हणायचं असेल। केंद्रीय निवडणूक आयोग किंवा राज्य निवडणूक आयोग यांच्या मध्ये नियमामध्ये कुठलाही पेपर कुठलीही जाहिरात न करता कुठलेही त्या ठिकाणी हँडबिल पोस्टर न वाटता आपल्याला उमेदवाराला घरोघरी जाता येतं। मतदान कोणाला करायचं लोक करतील पण भेट घेणं हे काही नियमातच आहे। तर त्यांनी एक काहीतरी पाडू नावाचं एक काहीतरी
मशीन आणलंय. हे कोणत्याही राजकीय पक्षाला सांगितलेलं नाही, कोणत्याही राजकीय पक्षाला दाखवलेलं नाहीये. म्हणजे हे दाखवावं सांगावं इथपर्यंत पण गेलेलं नाहीयेत निवडणूक आयोग. जे त्यांना हवंय ते करतायत. मशीनवर दोष देणे पराभवापूर्वीची तयारी आहे. त्या ठिकाणी आत्तापासून निवडणुकीच्या पराभवाची तयारी हे राजसाहेब उद्धवजी करतात आहे. त्यांना हे माहिती आहे की मुंबई ही विकासाला मतदान करणार आहे. निवडणुकीचा पराजय दिसतोय, परवा तुम्हाला बाईट द्यावी लागेल म्हणून तयारी करतायत. दरम्यान पाडू मशीन ही आपत्कालीन परिस्थितीसाठी असल्याचं स्पष्टीकरण मुंबई पालिका आयुक्तांनी दिले. कंट्रोल युनिट आणि बॅलेट युनिट सोबत पाडू आदेश आहेत. पाडू युनिट राजकीय पक्षांना दाखवलंय, मतमोजणीच्या दिवशीही दाखवलं जाईल. पाडू मशीन मुंबईत कुठेही सरसकट वापरलं जाणार नाही. पाडू मशीन आपत्कालीन परिस्थितीमध्ये वापरलं जाईल. ईव्हीएम मशीनला बॅकअप म्हणून हे मशीन गरज पडली तर वापरलं जाईल. मशीन अचानक बंद झाली किंवा तांत्रिक अडचण आली तर हे मशीन वापरलं जाईल. ईव्हीएम मशीनला जोडलं जाणारं हे पाडू मशीन नेमकं काय आहे ते देखील पाहूया. ईव्हीएमला जोडण्यात येणारं पाडू मशीन म्हणजे प्रिंटिंग एक्सिलरी डिस्प्ले युनिट. पाडू मशीन हे एक अतिरिक्त छोटं यंत्र आहे जे ईव्हीएम सोबत जोडलं जातं. मतदाराला मतदान करताना किंवा मतदान प्रक्रियेदरम्यान अधिक स्पष्ट आणि मोठ्या डिस्प्लेवर माहिती दाखवण्यासाठी पाडू मशीन आहे. पाडू हे व्हीव्हीपॅट सारखं पेपर पावती देणारं यंत्र नाही, तर मुख्यतः एक्सिलरी डिस्प्ले देणारं हे यंत्र आहे जे मतदान प्रक्रिया अधिक सोपी करण्यासाठी वापरलं जाऊ शकतं. इस समय जो मतगणना होगी वो कंट्रोल यूनिट और बैलेट यूनिट इन दोनों को साथ में जोड़ के करने के आदेश है. ये बैकअप रहेगा. इसको इट इज बीइंग कॉल्ड एज पाडू. ये वहां पे लगाया जाएगा. ये अभी बैकअप में है. इसकी जरूरत शायद नहीं पड़ेगी, फिर भी बैकअप ऑप्शन के लिए ये यूनिट पहली बार अगर आपातकालीन परिस्थिति निर्माण हो जाए तो यूज की जाएगी. अविनाश जाधवांची 66 बिनविरोध नगरसेवकांच्या विरोधामधली याचिका हायकोर्टानं फेटाळली आहे. उमेदवार बिनविरोध निवडून आला असेल तरीही मतदारांसाठी नोटाचा पर्याय असावा अशी मागणी करण्यात आली होती. दरम्यान सुनावणीच्या दरम्यान हायकोर्टाने अॅडव्होकेट सरोदे यांना देखील सुनावलं आहे. राज्यातल्या महापालिका निवडणुकीबद्दल मनसेच्या अविनाश जाधवांनी केलेली याचिका हायकोर्टाने फेटाळली. त्यामुळे बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांना दिलासा मिळालाय. उमेदवारांच्या बिनविरोध निवडीला स्थगिती द्यावी. जोपर्यंत सुनावणी पूर्ण होत नाही तोवर ही स्थगिती कायम ठेवावी अशी मागणी अविनाश जाधवांनी केली होती. यावर कोर्टानं ही याचिकाच फेटाळली. तुम्ही चुकीचं वक्तव्य करत आहात, चुकीच्या मुद्द्यांवर तुमचा युक्तिवाद आहे, त्यामुळे आम्ही तुमची याचिका फेटाळतो असं हायकोर्ट म्हणालं. त्यांची याचिका होती आणि कोर्टात थोडंसं मिसकम्युनिकेशन झाल्यासारखं वातावरण होतं आणि त्याच्यामुळे आजची जी याचिका आहे ती कोर्टाने फेटाळली. पण दुसरी जी याचिका आहे की दबाव टाकून अर्ज मागे घेतले गेले, उमेदवारांना पैसे, ती याचिका 19 तारखेला आमची आहे आणि आम्हाला इलेक्शन नंतरही न्याय मिळण्याची अपेक्षा आहे. आम्ही पिटिशनमध्ये साधी मागणी केली होती की न्यायालयाच्या देखरेखीखाली ही चौकशी झाली पाहिजे आणि ही चौकशी 16 तारखेपर्यंतच होणं आवश्यक आहे. तर ती मागणी कोर्टाने मान्य करायला पाहिजे होती, न्याय्य होती, परंतु ती फेटाळून लावलेली आहे. राज्यातील 29 महापालिकांमध्ये एकूण 66 उमेदवार बिनविरोध विजयी झाले आहेत. यात भाजपचे 44, शिंदेच्या शिवसेनेचे 19, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे 2, इस्लाम पार्टीचा 1 उमेदवार बिनविरोध विजयी झालाय. राज्यामध्ये पालिका निवडणुकीसाठी उद्या मतदान पार पडते. मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, वसई, नागपूर, जळगावसह अनेक भागांमध्ये पैसे वाटल्याचा आरोप करण्यात आलाय. कोणत्या ठिकाणी काय प्रकार घडला तेही पाहूया. ठाण्यात मतदानापूर्वी राडा झालाय. ठाकरेंच्या शिवसेनेच्या उमेदवाराच्या पतीनं अपक्ष उमेदवारांचं ऑफिस फोडलं. प्रदीप पुर्णेकर यांनी अपक्ष उमेदवार भूषण भोईर यांचं ऑफिस फोडलं. भोईर यांच्या कार्यकर्त्यांनी पैसे वाटल्याचा आरोप करण्यात आलाय. प्रदीप पुर्णेकर यांनी भोईर यांच्या कार्यकर्त्यालाही मारहाण केली. पैसे वाटप करतात 5,000 रुपये प्रत्येक पाकिटामध्ये. अपक्ष उमेदवार दत्ता घाडगे यांनी देखील भोईरांच्या कार्यकर्त्यांना पैसे वाटप करताना पकडल्याचा दावा केलाय. दरम्यान भूषण भोईर यांनी पैसे वाटपाचे आरोप फेटाळलेत. टोटल 4 लोक होती. त्याच्यातला अजून एक मुलगा पळाला, तो भूषण भोईर यांचा मुलगा सुद्धा होता आणि त्याच्यातून 2 मुलांना मी पकडलंय.
हे बघा, हे पैसे आहेत, हे पाकिटामध्ये भरलेले पैसे आहेत, खाली पाकिटात हे पैसे पण आहेत. हे लोक 5-5 हजाराची पाकिटं करून वाटत होती. ही कॅश आहे आणि हे त्यांच्याकडून रिकव्हर झालेले पैसे आहेत. तुम्ही घर चेक केलं तर की याचे काहीच पैसे भेटले नाही. असं असताना तुम्ही त्याला मारून तुम्ही त्याच्यावरती काय करणार? कुठला हे करणार त्याच्यावरती? आणि आरोप केला किंवा आरोप सिद्ध करा. आमचं जर म्हणणं का तुम्ही चेक करा, आमची माणसं असतील तर आम्ही चेक करा, तर त्यांनी माझ्याबद्दल नाव दिलेलं आहे तर मी त्याला सांगितलेलं आहे, असं मी तुम्ही चेक करा. नागपुरातील प्रभाग क्रमांक 14D मध्ये मंगळवारी रात्री काँग्रेसने दिया धोका असे पोस्टर वाटण्यात आले. काँग्रेसने दिया धोका असे पोस्टर वाटत असतानाचा सीसीटीव्ही काँग्रेसकडून व्हायरल करण्यात आला. भाजपचे लोक या पोस्टरच्या आड पैसे वाटत असल्याचा आरोप काँग्रेस उमेदवार अभिजित झा यांनी केलाय. तर भाजपचे स्थानिक नेते अजय पाटलांनी हे सर्व आरोप फेटाळलेले आहेत. ऐसे लिफाफे बांट रहा है और इन लिफाफों में लोगों को पैसे दे रहा है. वो आज गिट्टी खदान में हमने खुद उसे रंगे हाथ पकड़ा. मैं अजय पाटिल को चुनौती और चेतावनी देता हूं, तुम्हारे में जितनी हिम्मत और ताकत है लगा लो. तुम लोकतंत्र का मखौल बना रहे हो. जे आरोप अभिजित झाने केले, अभिजित झा हा रील बॉय आहे. अभिजित झा हारून राहिला आहे हे पाहून जोर जोराने ओरडून लोकांची दिशाभूल करून राहिला आहे. असा प्रकार आता तुमच्या त्या क्लिपमध्ये मी पाहिला. कुठेही पैसे वाटप दिसून नाही राहिलं, फक्त काहीतरी पोस्टरचं काहीतरी वाटणं चालू आहे. दरम्यान काँग्रेसकडून नागपुरातील गिट्टी खदान पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. विवेक सिंग यांच्यावर गिट्टी खदान परिसरात पैसे आणि काँग्रेस विरोधातील पत्रकं वाटत असल्याचा व्हिडिओ काँग्रेसकडून व्हायरल करण्यात आलाय. जळगावात ममुराबाद नाका इथे स्थिर सर्वेक्षण पथकानं मोठी कारवाई केली. एका कारमधून 29 लाखांची रक्कम, 3 किलो चांदी आणि 8 तोळे सोनं आढळून आलंय. जप्त केलेली रक्कम आणि मुद्देमाल बऱ्हाणपुरातील एका सराफा पेढीच्या मालकाचा असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. जवळपास 29 लाख रोकड आणि काही सोने आणि चांदीचे दागिने सापडले. तो व्यापारी होता, बुराणपूर कडून आलेला होता आणि तो सध्या सगळा मुद्देमाल जिल्हा कोषागार विभागात जमा आहे. चेंबूरच्या वार्ड क्रमांक 153 मध्ये शिंदेची शिवसेना विरुद्ध ठाकरेंच्या शिवसेनेकडनं गंभीर आरोप करण्यात आलाय. शिंदेच्या शिवसेनेचे आमदार तुकाराम कातेंच्या सुनबाई तन्वी कातेंच्या प्रचारासाठी पैसे वाटले जात असल्याचा आरोप करण्यात आलाय. ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी नगरसेवक अनिल पाटणकरांनी हा आरोप केलाय. मंगळवारी दुपारी खारदेव नगर चाळीत शिंदेच्या शिवसेनेचे पदाधिकारी पप्पू भाटी यांना पैसे वाटताना पोलिसांनी पकडलं. या प्रकरणात ठाकरेंच्या शिवसेनेकडनं कारवाईची मागणी करण्यात आली. मात्र असा कोणताच प्रकार घडला नसल्याचं म्हणत तुकाराम कातेंनी आरोप फेटाळलेत. पोलीस सांगतात की एव्हिडन्स काही नाही मिळालं, पैसे मिळाले नाही त्याच्याकडे. अरे पण ज्यांच्याकडे पैसे मिळाले, अजून जर 2-4 फुटेज तिकडचे आजूबाजूचे चेक केले तर एक जण बॅग घेऊन त्यांच्यावर होता प्लास्टिकची. माझ्या कार्यकर्त्यांनी बघितलंय, पण त्या पळापळीत त्याला ते कापे नाही जमला. जो पकडलेला इसम आहे त्याला पोलीसवर 2-4 गल्ल्या फिरवून तिकडे घेऊन गेले. जर एखादा शिवसेनेचा त्यांच्या सेनेचा कार्यकर्ता, शिंदे सेनेचा जर कार्यकर्ता पैसे वाटतोय तर त्याच्या सूत्रधार सांगायची गरज मी काय आहे? माझा संशय स्थानिक आमदार तुकाराम कातेवर आहे. ठाकरे बंधूंनी सहकुटुंब मुंबादेवीचं दर्शन घेतलेलं आहे. यावेळी अरविंद सावंत, संजय राऊतही उपस्थित होते. उद्याच्या बीएमसी निवडणुकीसाठीच्या मतदानापूर्वी ठाकरे कुटुंबीय दर्शनाला गेले होते. यावर राजकीय नटसम्राट वणवण मंदिरांमध्ये फिरतायत अशी टीका आशिष शेलार यांनी केली. सम्राट नाटक आणि सिनेमा आम्ही पाहिला. आता राजकीय नटसम्राट नवीन झालेले आहेत. ते नेपथ्यही करतायत, सादरीकरणही करतायत, दिग्दर्शनही करतात आणि आता त्याच्यात अभिनय सुद्धा करतायत. त्यामुळे राजकीय अगतिकतेतले आलेले नवीन नटसम्राट हे आता वणवण मंदिरात फिरतायत. अजित पवार यांनी भाजप आणि शिवसेनेवर सिंचन घोटाळ्याचा आरोप केलाय. पार्टी फंडासाठी प्रकल्पाच्या किमतीमध्ये 100 कोटी मागितले असा आरोप अजित पवार यांनी केला. 1995च्या युती सरकारमधला हा घोटाळा आहे असा आरोपही अजित पवार यांनी केला आहे. अजित पवारांनी 1995 मधील भाजप शिवसेना युतीच्या सरकारवरच सिंचन घोटाळ्याचा आरोप केलाय. महापालिका निवडणुकीच्या प्रचारात अजित पवारांनी 1995च्या युती सरकारमधील मुद्दा उकरून काढला. अजित पवारांच्या मते 1996 मध्ये पुरंदर उपसा जलसिंचन योजनेला तत्कालीन युती सरकारनं मान्यता दिली होती.
या प्रकल्पाची मूळ किंमत 200 कोटी रुपये होती. पण तत्कालीन भाजप शिवसेना युती सरकारनं पार्टी फंडासाठी प्रकल्पाच्या किमतीतच 100 कोटी रुपये मागितले. त्यासोबतच अधिकाऱ्यांनीही स्वतःचे 10 कोटी जोडले. त्यामुळे 200 कोटींच्या प्रकल्पाची किंमत तब्बल 310 कोटी झाली असा आरोप अजित पवारांनी केलाय. मी नंतर अधिकाऱ्याला विचारलं, अरे 110 कोटी रुपये कसे काय वाढले? ते म्हणले आम्हाला सांगण्यात आलं पार्टी फंड पाहिजे, 100 कोटी वाढवण्यात आले आणि मग हे 100 कोटी वाढवत आहेत म्हणून त्या रिटायर झालेल्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की आमच्याही लोकांनी 10 कोटी वाढवले, असे 110 कोटी वाढवले. वास्तविक ते काढलं असतं तर अक्षरशः हाहाकार माजला असता, कारण सही पुरावे होते, सह्या होत्या फाईलवर. 25-26 वर्ष या घटनेला घडले. 26 वर्षानंतर अजितदादांनी आता वक्तव्य करणं म्हणजे कोणत्या हेतून केलेलं आहे हे समजायला मार्ग नाही. ते न करणं म्हणजे अप्रत्यक्षरित्या भ्रष्टाचाराला संरक्षण देण्यासारखं आहे. आतापर्यंत भाजप नेत्यांनी अजित पवारांवर सिंचन घोटाळ्याचे आरोप केले होते. 70,000 कोटींच्या कथित घोटाळ्याचे आरोप अजूनही अजित पवारांवर होतात. पण आता अजित पवारांनीच भाजप शिवसेनेवर 100 कोटींच्या सिंचन घोटाळ्याचा आरोप केलाय. अजित पवारांचे हे आरोप भाजप नेत्यांनी खोडून काढले. आपल्यावर झालेले आरोप हे न्यूट्रल करायचं असेल तर राज्यशास्त्रामध्ये आणि राजकारणामध्ये हे एक आयुध असतं. आणि अजितदादा फार अनुभवी नेते आहे आणि या अनुभवातून त्यांना कोणत्या क्षणी कोणती आयडिया करायची हे माहीत असतं. सन्मान्य गणेश नाईक असतील, अजित पवार असतील, यांच्याकडे जर काही महाराष्ट्राच्या हिताची माहिती असेल, महाराष्ट्र कसा लुटला जातो याविषयी काही माहिती असेल तर त्यांनी महाराष्ट्राचे नागरिक त्यांनी शपथ घेतलेली आहे संविधानाची, त्यानुसार त्यांनी लोकांसमोर उघड केलं पाहिजे. मग हे सर्व सत्य उघड कोण करणार? एकीकडे उद्या निवडणूक संपली की खुर्ची लावून बसतील, प्रकरण घोटाळे सगळे दाबणार आणि पुन्हा सोबत नाश्ता, सोबत जेवण, सोबत सत्ता, सोबत पैसा आहे का भारतीय जनता पक्षामध्ये? हा आरोप केल्यानंतर त्यांना बाहेर काढायचे. 99 ते 2024 हा फार मोठा काळ आहे. ज्यावेळी अजितदादाकडे फाईल आली तेव्हाच एखादा आरोप केला असता तर मला वाटतं की त्याला तथ्य असतं. पण आता इतक्या उशिरा हे सांगून जनता याला विश्वास करत नाही. अजितदादाकडून अपेक्षा नाहीच आहे. अजित पवार आणि भाजपमधल्या या आरोप प्रत्यारोपांवर अंजली दमानी यांनी ट्विट करत निशाणा साधलाय. अजित पवार म्हणतात, सिंचन घोटाळ्यात आम्हीच पैसे नाही खाल्ले, भाजपने पण खाल्ले. वाह, छान चाललंय राजकारण, अशी पोस्ट अंजली दमानी. कार्यकर्ते शेखर कलगुटकी यांच्या घरावर दगडफेक झाली. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर भाजपचे आमदार सुधीर गाडगीळ या ठिकाणी दाखल झालेले आहेत. कलगुटगी यांची त्यांनी भेट घेतली. विरोधकांनी पराभवाच्या भीतीने दगडफेक केली असा आरोप गाडगीळ यांनी केलाय. मधून कोल्हापूरच्या इचलकरंजीमध्ये पैसे वाटपावरून राजकीय पक्षांमध्ये वाद निर्माण झाला. शिवशाहू विकास आघाडी आणि भाजप कार्यकर्ते आमने-सामने आले आहेत. इचलकरंजी शहरामधील अनेक भागांमध्ये उमेदवारांकडून पैसे वाटपाच्या तक्रारी आल्या आहेत.